खोटं मत देण्यापेक्षा, कारण मी पाहिलंच नाही आहे तर मी उगाच आपलं खोटं खोटं बोलायचं तर बरं नाही. ते तसं कसं असावं आणि कसं नसावं यावर देखील ते भाष्य करणारं नाटक आहे. ही संकल्पना बिग बॉसवरूनच सुचली आहे की आतमध्ये ठेवायचं अडकून आणि मग नमस्कार. राजश्री मराठीवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. माझ्यासोबत आहे विनोदाचा बादशाह आणि बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वातील सदस्य भूषण कडू. भूषण दादा, खूप खूप स्वागत राजश्री मराठीवर. थँक्यू. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पहिल्या पर्वातलं एक नाव असं होतं जे तुझं, की ज्याने आम्हाला हसवलं देखील, वेळप्रसंगी भावनिकसुद्धा केलं आणि तुझ्या संपूर्ण खेळाला एक वेगळी किनार होती, ती आम्हाला सगळ्यांना दिसली. ज्या पद्धतीचा खेळ होता तसा खेळ आता राहिला आहे का? शक्य आता सध्या माझ्या पायाच्या ऑपरेशनमुळे किंवा काय ना मला फार बघायला मिळत नाही आहे टी व्ही किंवा काय, पण बघण्याचा प्रयत्न आहे. तर बघीन न. खोटं मत देण्यापेक्षा, कारण मी पाहिलंच नाही आहे तर मी उगाच आपलं खोटं खोटं बोलायचं तर बरं नाही. ते तसं कारण तेही कोणीतरी आज सेलिब्रिटी आहेत आतमध्ये जे खेळत आहेत ते किंवा काय, तर मला तो पाहायला न मिळाल्यामुळे मी खंत व्यक्त करतो. कारण मी एक कंटेस्टंट असून, पहिलं फर्स्ट बिग बॉसचं असून मला ते पाहता येत नाही आहे बिकॉज ऑफ माय मेडिकल इश्यू. त्यामुळे मी बघू शकत नाही आहे. पण मी आता नक्कीच ट्राय करेन, बघेन आणि या पुढचे एपिसोड झाले की फोन करून नक्की कळवेन. आता नवीन तुझं काय येत आहे का? कुठल्या माध्यमातून तू प्रेक्षकांच्या भेटीला येतोय? कारण की प्रेक्षक तुझी वाट बघताय. अ, एक नवीन नाटक लिहिलं आहे मी. तर ते नाटक विनोदी पण आहे, सस्पेन्स पण आहे, थोडंसं हॉरर आहे आणि काय आपल्या समाजातल्या काही गोष्टींवर, म्हणजे काय कसं असावं आणि कसं नसावं यावर देखील ते भाष्य करणारं नाटक आहे. आणि माझ्या नाटकाच्या सेटची एक गंमत आहे. तो अख्खी हवेली बंगला आहे आणि त्याच्यामध्ये बस तुटून आतमध्ये येते फ्रंटने आणि काही प्रवासी उतरतात आणि त्या बंगल्यात ते अडकतात आणि एक तिथे गोष्ट फुलायला सुरुवात होते आणि ते 9 प्रवासी 9 दिवस त्या तिथे हवेलीमध्येच अडकून असतात. खरं तर ही संकल्पना बिग बॉसवरूनच सुचली आहे की आतमध्ये ठेवायचं अडकून आणि मग त्यांचं काय काय होतं आतमध्ये किंवा त्यांचे विविध स्वभाव आणि मग त्यावर घडत जाणारे विनोद, सस्पेन्स किंवा एकमेकांना आता ते खून करतील का याबद्दलचं, आणि शेवटी सगळा हॅपी एंड होतो, सगळे निघून जातात. अशा पद्धतीचं सुटसुटीत व्यावसायिक नाटक आहे. चालेल. थँक्यू दादा. थँक्यू. धन्यवाद धन्यवाद.